रामकृष्ण हरी. मागचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि आज मंगळवार बुधवारचा व्हिडिओ हा. संध्याकाळी भाजीपाला आणला 7 वाजता. मुलगा आला लवकर आणि स्वयंपाक वगैरे झाला. आणि रात्रीचे आता बघा 11 वाजून गेलेले. आधी भाजीपाला धुवून ठेवलेला होता आणि मग आता हा सुकला तर मग हा फ्रीजमध्ये ठेवायचा. भाजीपाला मस्त सुकून ठेवला होता. धुतल्यानंतर 1-1.5 तासामध्ये बरोबर सुकून जातो तो. आणि रात्रीचा एवढा वेळ झालेला आहे, 11:30 पावणे 12 झालेली असतील. म्हटलं भाजीपाला सुकला आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ. भाजीपाला मस्त ताजा ताजा भाजीपाला असतो. हिरव्या मिरच्या पण 2 ठेवलेल्या होत्या, टोमॅटो आणि हिरवी मिरच्या. हे जर लगेच पुसून ठेवलं ना तर थोडंसं राहिलेलं पाणी वगैरे जर असलं तर मग खराब नाही होत. आणि रात्री स्वयंपाक वगैरे करून तोपर्यंत हे सगळं सुकून जातं. आणि गप्पा करत करत म्हटलं, पण बाकीचे तर काही झोपले होते. आणि भाजीपाला असं निवडून वगैरे ठेवून आता फ्रीज वगैरे उद्या पुसून घेईन मी. पण टाईम होता, भाजीपाला आणून घेतला. फ्रीज तर काही आवरायचं नाही. मिरची आहे जास्त तिखट नाही बरं का. मिरच्या पण जास्त लागते आम्हाला. हिरवी मिरचीचीच भाजी लागते शक्यतो. लाल तिखट मग सुकी भाजी केली तरच लाल तिखट वापरते. पोरांना सुकं लागतं, यांना हिरवी मिरचीचीच भाजी सकाळी असते. ठेसा वगैरे काही होत नाही, पण शेंगदाण्याची चटणी मग त्याच्यामध्ये हिरवी म्हणजे लाल तिखट लागतं. हिरवी मिरची फक्त ही पालेभाज्याला किंवा पातळ भाजी करायची असली कधी कधी चांगल्या वाटत्या. भाजीपाला जवळच आम्हाला काय जास्त लांब नाही. 8 दिवस टेन्शन नाही राहत, कारण सकाळी लवकर उठायचंय, परत पारायण वगैरे चालू असतं. प्रत्येक शिस्त बघा रात्री कुठलं ना कुठलं म्हणजे आवरून आपण स्वच्छ करून ठेवतो. किचन जर स्वच्छ केला तर रात्रीचे झुरळ वगैरे येत नाही. मग कोपऱ्यामध्ये बारीक बारीक पिलं रात्री तुम्ही कधी उठा बघा, झुरळ दिसते आपल्याला. हे जे फळं होतं आता बघा, बाकीचे खाल्लं तसंच ठेवलं अर्ध. आता मला पण उपवास होता, उपवास मी सोडलेला होता. ही गॅसची नळी मध्येच येते, नळी जास्त मोठी असल्यामुळं यावेळेस नळी पण बदलली. थंडी जास्त आहे, दिवसा ऊन लागतं आणि रात्रीची थंडी वाजते. केस वगैरे वरती बांधून घेतले स्वयंपाकाच्या वेळेस, मग केस गळाले का एखादा स्वयंपाकात यायची भीती वाटते. आता सकाळचा व्हिडिओ, बुधवार सकाळ. काल बघा गोरक्षनाथांचं म्हणजे आम्ही आता किराणा आणला त्यावेळेस मला उडदाची डाळ विसरली. ही ब्लिंकिटवरून उडदाची डाळ मागवली. कशासाठी? आज आपल्याला आता हे नैवेद्य दाखवायचं आहे गोरक्षनाथांना. उडदाची वडी फार आवडते आणि म्हणून मग पुलाव बनवायचं ठरवला. भिजवलेल्या हरभऱ्याची भाजी आणि मेंदू वडा. त्यासाठी डाळ मागितली, डाळच विसरली किराण्यामध्ये आणायची. आणि ग्रेव्ही करून घेतली टोमॅटो आणि कांद्याची. हरभरा भिजवायचं लक्षातच नाही माझ्या. वेळेवर लक्षात आलं की आपल्याला म्हणजे आज आंबील दह्याचं आणि खीर करतं कोणी. भिजवलेल्या हरभऱ्याची भाजी आणि पुलाव केला. मग मी ग्रेव्ही करून घेतली छान. आणि लोखंडाच्याकडे थोडीशीच भाजी केली, कारण बाकीचं पण होतं ना. मग पुलाव केल्यासोबत त्यासोबत पातळ पण भाजी कधी कधी छान वाटते खायला. नैवेद्याला तोच आवडतो गोरक्षनाथांना, नैवेद्याला ह्याच भाज्या आवडतात. म्हणून मग मी ठरवलं. डाळ पण भिजत घातली. आल्या आल्या लगेच 10 मिनटं, ब्लिंकिटचं 10 मिनटातच येतं बघा कुठं पण घरपोच. डाळ भिजत घातली तोपर्यंत बाकीच स्वयंपाक चालू होता. लोखंडाच्या कढईत छान केलं. पुलावची आपली तयारी, लवंग वगैरे, दालचिनी. पहिल्यांदा मी स्टीलच्या पातेल्यात केला, नाही तर कुकर मोकळं नव्हतं, त्याच्यात हरभरे टाकले होते शिजवायला. तर तिकडं एका गॅसवर हरभऱ्याच्या भाजीची ग्रेव्ही केली, इकडं पुलावची तयारी. हे पातेले मी ठेवून दिलेले होते, 5-7 पातेले काढलं मी त्यात. वाटाणे वगैरे मस्त टाकले. असं छान पुलावाला तडका बसला. टोमॅटो
पाच जेवायच्या वेळेस मेंदू वडे तळून घेतला. मग आरती वगैरे करून घेतली, देवाला ताट दाखवलं. पुलावचा तांदूळ आधी भिजत घातलेला होता, 1 तास सुकून ठेवला तो. त्याला उकळी आली आणि मग तो टाकून दिला. 15-20 मिनिटात होऊन जातो लगेच, जास्त काही त्याला वाफ द्यायची फक्त. तोपर्यंत हरभरे सकाळी भिजवायची आठवणच राहिली नाही मला. पारायण वगैरे पण केलेलं होतं मी त्या दिवशी. डबल पारायण झालं. गुरुचरित्र पण 900 श्लोकी नवनाथ पारायण केलं. सांगितलं होतं बघा, 34वा अध्याय नवनाथ ग्रंथामधला वाचायला पाहिजे या दिवशी. जेवढं आपल्याकडून होतं ते त्याच्यात चांगलं असतं, तेवढं बिजी राहिलं चांगलं असतं आपल्याला. बघा मस्त छान पुलाव झाला. मस्त वास इतका छान येत होता ना, पूर्ण तुपामध्येच केलेला होता हा. मागच्या वेळेस तेल वापरलं, यावेळेस तूप वापरलं. बघायची चव कशी लागते. ही ग्रेव्ही तयार झाली पूर्ण. हरभरे शिजायला वेळ लागला, त्याच्यापेक्षा भिजत घातलेले असते म्हणजे पण आठवण नसल्यामुळं चला वेळेवर शिजवून घेतले. शिजून घ्यायला वेळच जातो. जास्त काय करायचं नव्हतं संध्याकाळच्या वेळेस. आणि मग मला तर उपवासच होता. मी मंगळवार दुपारी सोडलेला होता, सोमवार सोडलेला होता, मंगळवार पण दुपारी सोडला. कारण 2 उपवास लागोपाठ जर आले तर मी दुपारचेच सोडते. मग संध्याकाळी तुम्ही काही खा. हा स्वयंपाक केला नैवेद्याचा, मग थोडंसं माझ्यापुरतं सकाळच्याला राहू दिलं. आणि मग शेंगदाण्याची चटणी आमच्या घरात खूप लागती, चटणी पण करून ठेवलेली होती. आता हे परत थोडंसं भाजीला नाही, याला आपलं मेंदू वड्यासाठी ही तयारी आहे. त्याची चटणी, लसण 2-3 हिरवी मिरच्या, वाटीतच त्याला तडका दिला. जिरे मोहरी वगैरे, दही. नैवेद्यापुरतंच करायचं होतं, काही ठरवून केलंच नाही. मस्त छान तडका दिला. कारण 8-9 वाजत आलेले होते, 8:30 पावणे 9 झालेले होते. मलाच वेळ झालेला होता. त्याच्यानंतर आरती वगैरे केली, नैवेद्य दाखवून दिला. आपण इतर वेळेस किती करून खातो बघा, पण ज्या वेळेस वेळेला त्या गोष्टीला महत्त्व दिलं तर खूप चांगलं असतं. त्यावेळेस आपण जर ज्या दिवशी जो नैवेद्य ज्या आपण देवतांना दिला, देव तृप्त होता. देव काय वासाचा भुकेलेला असतो, देवाला काही नसतं. फक्त भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे आपल्या मनामध्ये. आपल्या मनात जर श्रद्धा असली तर हेच भगवंताला आवडत असतं. बघा नैवेद्य केला, पटकन 2-4 मेंदू वडे तळून घेतले. इकडं रोजचं ताट पण देवाला दाखवलं. इकडं नवनाथ ग्रंथाला पण त्याची अशी छान पूजा करून घेतली. पूजा वगैरे 900 श्लोकी पण नवनाथ ग्रंथ आहे माझ्याकडं. आणि मोठा पण ग्रंथ आहे, ते पण पारायण मी करत असते. तर मग आज दोन्ही पण पूजेला मांडले. आणि हरभऱ्याची अशी भाजी, भिजवलेली पातळ भाजी. अशा तरीच्या भाज्या कधीच खातो आम्ही, कारण तरीच्या भाज्यांनी त्रास होतो म्हणून आपल्याला नको वाटतं. आरती वगैरे करून घेतली, छान नैवेद्य दाखवला. दोन्ही साईडला पण नैवेद्य दाखवले, रोजचं पण देवांना नैवेद्य. कुठलं काही असू द्या बघा, घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही कुठलंही करा, पण ज्यावेळेस आपण पूजा वगैरे करतो, घरात काही जर असलं तर खूप आपल्याला चांगलं वाटतं आणि मन प्रसन्न राहतं. नेहमीच असतं घरामध्ये. पण मग चला, मागची व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सगळ्यांना. असेच व्हिडिओ बघत जा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी जर आपण व्हिडिओ बघतो पण आपण लाईक करत नाही. 10 जणांनी जर व्हिडिओ बघितले तर 5-7 तरी लाईक पाहिजे. पण चला, जे बघितले ते मनापासून तुम्हाला धन्यवाद आहे. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. व्हिडिओ बघत चला. आणि व्हिडिओ बघत असताना रील पण बघत चला. रील पण कशी काय वाटली. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर असतो, उद्या संध्याकाळपर्यंत पुढचा व्हिडिओ येईल. आणि असंच तुम्ही पण आम्हाला काहीतरी सांगत चला. सगळ्यांना रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.